लॅडर मधला इन आउट वर्कआउट करणार आहे। इन आउट तुम्हाला दरवेळेस सांगतो, जे लोक बिगनर असते, नवीन नवीन येणारे किंवा रनिंग मध्ये त्यांचे पोलीस भरतीमध्ये मुला मुलींचे पाय बरोबर पडत नाही, पट्टा काढ। गुड मॉर्निंग। तर आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 256वा दिवस आहे। तर काल आपण हिल ट्रेनिंग केली ती, तिकडं लॉंग रनिंग केली ती। तर आज आपण आपल्या ग्राउंडवर आलो। तर 2 दिवस झाले परत पाऊस चालू झाला, मध्ये मध्ये एकदम पाऊस गायब झालता, पण आता परत चालू झाला। कारण नाही आला अजून, कॉल लावला होता त्याला। तर पूर्ण अंधार आहे बघ ग्राउंड आज सध्याला, फक्त इकडची लाईट चालू आहे, इकडं अंधार आहे, म्हणजे थोडाफार उजेड आहे इकडं, असं नाही का पूर्णच अंधार असं काही नाही, उजेड आहे इकडं। तर चला, त्याच्याने इकडचे लाईट बंदच केली, नाही हे सगळे लाईट चालू रस्त्यावरचे राहत होते, पण आता त्यांनी ते आतले लाईट चालू ठेवली, बाहेरचे बंद केले। काय प्रॉब्लेम नाही, तरी ओके आपलं, काय प्रॉब्लेम नाही। कारण आता जास्त अंधार पडू राहिला, हिवाळा आता चालू होऊ राहिला, त्याच्यामुळे अंधार आता हा जास्त हळूहळू, आता पावणे 6ला 10 मिनिटं बाकी, पण अंधार बाकी ती पहिले असा अंधार 4ला पडायचा असं आहे। तर चला, गोष्ट सांगतो, कधी पण तुम्ही वर्कआउट करा, नाही ते काही कोणती गोष्ट करा, जोपर्यंत तुम्हाला टार्गेट नाहीये आणि जोपर्यंत तुमच्या कामाला डेडलाईन नाही, तोपर्यंत ते काम होणारच नाही। कारण की एक ध्येयच येत नाही ना तुम्हाला काम करायला। आणि कसं आहे, आपल्याला पोलीस भरती ग्राउंड करायचंय, करू आपण भरती येऊ का नाही माहित नाही, पण करू राहिलो प्रॅक्टिस, किती करू राहिलो, काय करू राहिलो काही माहित नाही। तर अभ्यास करायचा असला तर किती अभ्यास करू राहिला, किती टॉपिक झाले पाहिजे आपले, काय ते काहीच माहित नसतं आपल्याला, नुसतं करायचं म्हणून करत असते पोरं, प्रॅक्टिसला यायचं म्हणून येत असते, वर्कआउट करायचं म्हणून करत असते। इफेक्ट होतो त्याचा, असं नाही की काहीच होत नाही, होतो, पण जेवढा लागतो आपल्याला परफॉर्मन्स तेवढा होत नाही। तर त्यासाठी मेन फंडा काय असतो माहिती का, डेडलाईन द्यायची आपल्या कामाला कधी पण। आता डेडलाईन म्हणजे अभ्यास असो का आपला वर्कआउट असो, कोणतीही गोष्ट असो, त्याला फिक्स टाइम द्या। तुम्ही ज्या टाइममध्ये कव्हर करशाल ना टाइम, त्या टाइममध्ये कव्हर झालं पाहिजे। म्हणजे आता 3 महिन्यात आपल्याला बॉडी वाढवायची, तर 3 महिने फिक्स डेडलाईन द्यायची, 3 महिन्यात आपण मग 3 महिन्यानुसार मग शेड्यूल बनतो माणसाचा डायरेक्ट। नाही तर असं बॉडी वाढवायची म्हणलं ना, तर मग एक दिवस करतो, एक दिवस करत नाही, एक दिवस थोडा करायचा, एक दिवस जास्त करायचा, 2-3 दिवस करायचं नाही, असं म्हणलं ना तर मग ती बॉडी वाढत नाही, अभ्यास होत नाही। त्याच्यामुळे एक डेडलाईन द्या आणि एक टार्गेट फिक्स होतं, ह्या टायमापर्यंत माझं एवढं हे ॲप्स आले पाहिजेत, बॉडी बनली पाहिजेत, एवढं वेट लॉस कमी झालं पाहिजेत। नाहीतर चालू म्हणलं ना तसं तुमची 4-5 वर्ष गेली तरी काही होणार नाही। त्याच्यामुळे फिक्स टार्गेट असलं तर माणूस जिम्मेदारीने काम करतं, आणि हे असतं प्रेशर असतं त्याच्यावर, काम करायचं म्हणून करायचं। नाहीतर असं नसलं ना, काहीच प्रेशर राहत नाही। त्याच्यामुळे ही गोष्ट आपण स्वतःला टार्गेट दिलेलं आहे 365 दिवस। 365 दिवस झालं तर नवीन एक चेंज आहे, आता ते आपण टार्गेट झाल्यानंतरच त्या टॉपिकवर बोलू। तर चला, आता करंट नाही आला, आता चला आता आपला रेग्युलरचा वॉर्मअप आणि वर्कआउट चालू करू।
तर वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. जोपर्यंत असा घाम आणि जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत वॉर्मअप करायचा आपला. वॉर्मअप केला तर पुरी बॉडी रिलॅक्स होती. तर चला आता काय करू, जॉगिंग करायची. आता आपल्याला जॉगिंग कुठून कुठं करायची ते बघू. आता इकडून सरळ जॉगिंग करायची का इकडं अशी करायची बघू. आपली जॉगिंग कंप्लीट झाली. जॉगिंग आपण इथून इथपर्यंतच केली, कारण की काल जास्त केली आपण त्याच्यामुळं. तर आज आपण काय करणार आहे, लॅडर मधला इन आउट वर्कआउट करणार आहे. इन आउट तुम्हाला दरवेळेस सांगतो, जे लोक बिगनर असते, नवीन नवीन येणारे किंवा रनिंगमध्ये त्यांचे पोलीस भरतीमध्ये मुला मुलींचे पाय बरोबर पडत नाही, कारण की पहिला राऊंड दुसरा राऊंड ओके मारते, पण तिसऱ्या राऊंडला काय होतं माहिती आहे का, आणि किंवा तिसरा राऊंड किंवा मॅरेथॉन करते, पाय बरोबर अशी टाकायचे आणि मग वाकडे तिकडे अशी इकडे तिकडे पडते, बॉडी डिसबॅलन्स होते अशी, आणि दम लागतो, तर हाताची पोझिशन बरोबर राहत नाही. तर ह्या गोष्टींनी काय होतं माहिती आहे का, तुमच्या रनिंगवर इफेक्ट पडतो, रनिंग परफेक्ट होत नाही. त्याच्यामुळे काय आहे, इन आउट वर्कआउट हा असा आहे जे बिगनर पण मारते आणि जे ट्रेंड झालेले आहे ना ते पण मारते. त्याच्यामुळे असं नाही केलं ते फक्त बिगनरसाठी का म्हणतो मी, की यांनी हँड पोझिशन, हाताची दरवेळेस सांगतो, हाताची पोझिशन, पायाची पोझिशन, आपली बॉडी कशी ठेवायची रनिंग करताना, असं नजर कशी ठेवायची, बॉडी कशी म्हणजे मूव झाली पाहिजेत आपल्या रनिंग करायच्या टायमाला. तर हे फंडे असते, ही फंडे क्लिअर झाली ना, त्याचा पुढचा एक स्ट्रिक आहे रनिंग करताना दोन प्रकार यूज करतो आपण, एक अप्पर बॉडी आणि एक लोअर बॉडी. ते एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला लॉंगमध्ये, तर कशी यूज करायची आपण अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी. तर चला, तर ही गोष्ट आहे लॅडर वर्कआउटची. तर आपण इथं तर रनिंग जास्त करू शकत नाही, त्याच्यामुळे आपण काय करतो, ह्याला जास्त व्हॅल्यू देऊ राहिलो आपण इन आउट वर्कआउटला. ह्याने काय होतं, तुमचा स्टॅमिना पण वाढतो आणि रनिंग कव्हर होती, म्हणजे सेम रनिंग केल्या टाईपच आहे. तर चला त्याचे सेट मारू आपण. दोरी टू इन वन कामाला येते आपल्याला कधी पण. कारण की लॅडर वर्कआउट करताना ही अशी रेश किंवा अशी लाईन मारून ठेवायची, कारण की आपले पाय कसे पडते, सरळ पडायले की वाकडे पडायले हे समजत नाही. त्यासाठी ही दोरी टाकणं गरजेची आहे.
इन आउटचे आपण 5 सेट मारले, तर आता नेक्स्ट वर्कआउटचे आपण वेगळे सेट मारू. चला. आपण दुसऱ्या एक्सरसाइज मारला, पहिला सेट जो मारला लेग शफल तो आपण कॅन्सल केला आणि साईड बेस मारला आपण इन आउट वर्कआउट. साईड बेस काऊन मारलं, कारण की आता स्किपिंग मारायची आहे. स्किपिंगनी जे लेग शफल आहे ना सेम इफेक्टच पडतो स्किपिंगनी, पण आपल्याला स्किपिंग वेगळी मारायची आहे. त्याच्यामुळे काय करी इथं पायाला फटका बसतो म्हणून आपण ती एक्सरसाइज कॅन्सल केली आणि इन आउट वर्कआउटच. तर त्याचे दो वेगवेगळे सेट मारले, पहिले नॉर्मल मारले आणि नंतर क्रॉस मारले, झिगझॅग मारले. ह्यानी काय होतं, मग झिगझॅग मारलं ना रनिंग करताना बॉडी बॅलन्स राहते. कारण का टर्न बिन मारला किंवा आपण 400 मीटरला कर्व असतो, कर्वर असतो, तर ते कर्व पण बॉडी राहिली पाहिजे बॅलन्स, ह्यासाठी असतं. ही स्ट्रिक जास्त काय झिगझॅगवाले लॅडर वर्कआउट जास्त करून फुटबॉलवाले हे वापरते, कारण की त्यांना स्विंग करणं लागतं. असं आपल्याला स्विंग करण्याची गरज नसते एवढी, त्याच्यामुळे आपण एवढं मारत नाही, आपल्याला फ्रंटलाच असतं सरळ. तर चला आता काय करू, ही इन आउट वर्कआउट आहे, ह्यानी काय स्टॅमिना वाढतो आपला, सगळं वाढतो. तर आता काय करायचं आहे, आता आपण स्किपिंग मारू. काल स्किपिंग थोड्या कमी मारल्या होत्या, तर आज थोड्याशा 1000 एक स्किपिंग मारू आपण. नाही, काल आपण 1200 स्किपिंग मारलं होतं काल आपण तरी. तर चला आता काय करू, इन आउट वर्कआउट झाला. दुसरा वर्कआउट पण आहे इन आउटचे, पण त्यांनी काय होतं इथं पायाला फटका बसतो, त्याच्यामुळे आपल्याला मारता येत नाही. तर आपण काय करू, तिकडे जाऊ, तिकडे स्किपिंग मारू, मग इकडे आलो मग रेग्युलरचा वर्कआउट आपला काय ते बघू. थांब रे, इकडे इकडे किती राऊंड मारले. स्किपिंग काढा यातली. तिकडे ओके असं का ते नाही, ते पहिल्याच ते कोपऱ्या मारित होतो आपण तिथं. तर चला तिकडे जाऊ, फोल्ड करून ठेवला. काय आलं ठेवून द्या, असं कोण नाही येत. तर चला पहिले त्या जागेवर जाऊ आपण. आता काढ गाडी म्हणलो. तर आपण काय करू, गाडीवर जाऊ, असं लांब येणं जाणे येण्याचा टाइम पास होऊन जाईल आपला. या ठिकाणी आपण पहिला वर्कआउट मारत होतो, वापस आलो बघा आपल्या जुन्या ठिकाणी, कारण की सरफेस इथं हे क्लीन आहे बघा.
दुसरीकडे सिमेंट आहे. सिमेंट तर आहे सिमेंट सगळं, पण इथं काय सरफेस प्लेन आहे आणि माती आहे, त्याच्यामुळे थोडंसं ह्याच्या सिमेंटपेक्षा तर बरं आहे. तर चला इथंच आपण स्किपिंग एक्सरसाइज करू. उतर खाली.
तर चला आपण स्किपिंग मारले बघा, 200 5 सेट मारले, नंतर 100 2 सेट मारले. तर म्हणजे 1200 स्किपिंग आपलं कंप्लीट झालं. कारण की आपण जास्त मारता येत होतो, पण काय झालं, ही दोरी तुम्हाला दाखवतो. इथं चिखल आहे आणि खाली हे चिखल झाल्यामुळे काय आहे, ही दोरी चिटकू राहिली आणि बुटं पण चिटकू राहिली खाली, त्याच्यामुळे ते गुतू राहिले दरवेळेस. आज सॉफ्ट काल कसे आपण सॉफ्टमध्ये मारले, सॉफ्टमध्ये जमन नाही, ते काय एवढं चिखल लागले नाही, चिटकू राहिले आणि बुटं पण चिटकले, त्याच्यामुळे थोडंसं गुतू राहिली. तर चला आपलं टार्गेट तर कंप्लीट झालं. तर चला आता स्किपिंग झाली, आता आपलं रेग्युलरचं वर्कआउट काय ते बघू. कारण की स्किपिंग काऊन मारतो आपण, कारण की आपलं रनिंग बंद आहे. स्किपिंग मारली ना स्टॅमिना वाढतो आपला. तरच आता काय करू, रेग्युलर वर्कआउटमधले आपलं सपाटे आणि ॲप्स बाकी आहे. तर हे नाही काय होतं, स्किपिंगने आपले ॲप्स पण बनते. एक्स्ट्रा जी फॅट आहे ना, सर्वात जास्त तुम्हाला जर लवकर फॅट उतरायचा असला तर स्किपिंग मारा. स्किपिंगने सगळ्यात जास्त लवकर फॅट उतरतो. आणि जर तुम्ही बेसिक असले, न्यू बिगनर असले, तर हा वर्कआउट करायचा. ह्याने सुद्धा बॉडीचं एक्स्ट्रा फॅट सगळं उतरून जातं. तर चला असं करायचं. मार बडा. सगळ्यात मोठं सेट मी मारलेलं आतापर्यंत. कोणता रेकॉर्ड तोडायचा? कशाचं? याचा नाही मार रेकॉर्ड आहे याचा म्हणून. तुमचं हा किती टोटल किती आहे? 1:45. 45 मिनिटं. 1:45. 1 घंटा 45 मिनिटं. हां, नको जाऊन. आपल्या रेग्युलर ग्राउंडवर तो. आणि काय माहिती. घे पुढे घे गाडी. तर आपल्याला सपाटे मारायचे, तो काढणं लागायचं. काढ पाहायला तरी गाडी सटकली डायरेक्ट नड घेऊनच आली पण ती गाडी याच्यामुळे म्हणल्या गाड्या
तर आपण सपाटे 12-12चे आपण 8 सेट मारले, 8च झाले ना. तर चला, सपाट्याने काय होते माहिती का, आपली चेस्ट वाढते, शोल्डर वाढते, रनिंग करता हात आपले गळते ना, ते गळत नाही, एकदम पावरती हातामध्ये. हे आर्म्स वाढते, ट्रायसेप वाढते, बायसेप वाढते, चेस्ट वाढते आणि पायाची पण मसल स्ट्रेस होती. तर चला, सपाटे झाले, आता नेक्स्ट वर्कआउट करतो. आता काय करू, आपले सपाटे कंप्लीट झाले, तर आता आपलं रेग्युलरमधलं ॲप्स वर्कआउट आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. चला टाका. पट्टा काढ. आज काय झालं माहिती का, आभाळ आहे आणि असं धुकं पडल्यावानी, त्याच्यामुळं आज थोडंसं क्लॅरिटी पण येत नाही व्हिडिओला. आणि बघा चारू बाजूने धुकं पडलेले. आपण सेंटरला आहे बघा, तेव्हा चारही बाजूने धुकं पडलेले. आणि आपला स्पॉट्स पण असा आहे, तेव्हा चारही बाजूने शेत आहे आणि मध्ये सेंटरला आहे आपण. झालं का काय. आता काय करू, ॲपचे 1-2 सेट मारू आपण आणि मग आपलं स्ट्रेचिंग चालू करू. आवाज बॅग मध्ये भरून राहायचं तेव्हा मला चले. मला ते मध्ये तर ठेवतात ते पटकन ते. पुरा ब्लॅक झाला आता. स्ट्रेचिंग कंप्लीट झाली पाहिजे. घ्या मारलं तोंडात. आवाज येऊ लागला पावसाचा आता. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज आपण केलं इन आउट वर्कआउट केला आणि स्किपिंग मारल्या, सपाटे मारले, हे रेग्युलरचे वर्कआउट केले. त्यांनी काय होतं, जे बिगनर असते किंवा जे रेग्युलरवाले असते त्यांना सगळ्यांना स्टॅमिनासाठी इफेक्ट होतो या इन आउट वर्कआउटने. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला, नेक्स्ट टॉपिकसोबत, नेक्स्ट चॅलेंज. जय हिंद, जय महाराष्ट्र.